आज बनवूया कढी गोळे। साहित्य बघूया। प्रथम दही, बेसन पीठ, मीठ, लाल तिखट, हळद, जिरे, मोहरी, कोशिंबीर, तुरीचे हिरवे दाणे, अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता। प्रथम हिरवी मिरची 3-4 आपल्या चवीनुसार, लसूण, अद्रक आणि दाणे। कोशिंबीर थोडंसं भाजून झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घेऊ। आपण दाणे बारीक करून घेऊ। त्यामध्ये थोडेसे जिरे आणि हे भाजलेले साहित्य याप्रमाणे बारीक करून घेणे। थोडे चवीनुसार मीठ टाकणे आणि मिक्स करून घेणे। प्रथम आपण दही घेऊ। बेसन पीठ 2 चम्मच। आता याला घोटून घेणे, एकजीव करणे। याची आपण आधी कढी करून घेऊ। तेल टाकू। तेल गरम झालेलं आहे। त्यामध्ये प्रथम मोहरी छान तळतळू द्यायची, जिरे, लसूण छान लाल होऊ द्यायचं, हिरवी मिरची, कढीपत्ता, हळद, दही, बेसन मिक्स केलेलं, आवडीनुसार पाणी, आणि मीठ। त्याला उकळी येईपर्यंत थोडं 2 मिनिटं उकळी येऊ द्यायची। नंतर यामध्ये तुरीच्या डाळीचे गोळे टाकायचे। बघा, कढीला छान उकळी आलेली आहे। आपण यामध्ये एका दाण्याचे गोळे करून एक 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 सोडायचे। सर्व सोडल्यावर 10 मिनिटे उकळू देणे। आपली कढी रेडी आहे। थोडी कोथिंबीर, पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे। तेल तापलं की त्यामध्ये थोडेसे जिरे, कढीपत्ता, गॅस बंद करणे, थोडंसं लाल तिखट, आपले कढी गोळे आहे त्यावर सर्व करणे। आपले कढी गोळे तयार आहे। घरी बनवा आणि मला सांगा कसे झाले ते।